उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्यासह वैद्यकीय स्टाफला केलेल्या मारहाण प्रकरणात आज अखेर अटक करण्यात आली। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आपला फोन का उचलला नाही या क्षुल्लक कारणावरून गुंड नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांनी ऑन ड्युटी डॉक्टरांना मारहाण केली। एका महिला डॉक्टरलाही म्हात्रेनं अरेरावी करून धक्काबुक्की केली। या प्रकरणात रमेश म्हात्रेसह रमेश पवार, प्रमोद निकम आणि अक्षय कारंडे या तिघांनाही अटक करण्यात आली आहे। सत्ताधारी पक्षातल्या या नगरसेवकाच्या माजोरड्या भूमिकेचा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज खरपूस समाचार घेतला। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी या घटनेचा निषेध करण्यासाठी थेट डोंबिवली गाठली होती। काल गुन्हा दाखल झालेला होता 195/2026। त्या सदर गुन्ह्यामध्ये कालच आपण 3 आरोपींना अटक केली गेली होती। आता त्यामध्ये त्या सदर आरोपींना कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना 2 दिवसाची PCR त्या ठिकाणी दिलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 4 रमेश म्हात्रे यासुद्धा सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील कार्यवाही प्रक्रिया सुरू आहे। आणि डोंबिवलीतल्या शिंदे समर्थक नगरसेवकानं शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि महिला डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीच्या मुद्द्यावर विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। आमदार रोहित पवार आणि आमदार आदित्य ठाकरेंनी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांची विचारपूस केली। तसंच या गुंड नगरसेवक आणि त्याच्या समर्थकांची धिंड काढण्याचीही त्यांनी मागणी केली। त्याची धिंड काढा रस्त्यावरनं कपडे काढून अंडरवेअरवर आणि बनियनवर, मग कुठेतरी एक संदेश जाईल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये। जर नगरसेवक असला काय, नेता असला काय, गुंड असला काय, गरिबावर अन्याय झाला नाही तर सेवकांवर अन्याय झाला तर आम्ही अशाच पद्धतीने वागतो। एवढी हाय का हिंमत या सरकारमध्ये? फोनवर शिवीगाळ करत असेल महिलेला सुद्धा, पर आई बहीण तिथं काढली जात असेल तर त्याला सत्कार करण्याच्या लायकीचा नाही, धिंड काढण्याच्या लायकीचा, असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे। कल्याण डोंबिवलीच्या गुंड टोळीचे म्होरके जे का राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, ते महिलांवरती हात टाकतात। गृहमंत्रीपदाची पूजा घाला, नाहीतर ज्यांनी त्या महिला डॉक्टरांवर आणि नर्सेसवर हात टाकला आहे त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून त्यांची रस्त्यावरून धिंड काढा। पोलीस स्टेशनला इतरांच्या काढताना तुम्ही। आमची मागणी स्पष्ट आहे। ज्यांच्यावर FIR झालेले आणि जे त्या CCTVमध्ये दिसलेले आहेत आणि ज्यांची नावं हे नर्सेस किंवा डॉक्टर्स तुम्हाला देतील त्यांच्यावर फक्त FIR नाही तर अटक होणं गरजेचं आहे। अटक करून त्यांची परेड काढणं गरजेचं आहे की हे पुन्हा एकदा कुठच्या या शहरात घडू नये। आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रमेश म्हात्रेंचं नगरसेवक पदावरनं बरखास्त करून त्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी टाकली पाहिजे। आणि डोंबिवलीच्या या शास्त्रीनगर रुग्णालयात गुंड नगरसेवकांकडून मारहाण झालेल्या महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी काय माहिती दिली आपण तीही पाहूया। त्या दिवशी जो भ्याड हल्ला त्यांनी केला, एका महिलावर केला, महिला डॉक्टरवर केला, मावशीवर केला, नर्सेसवर केला, त्याचा आम्ही निषेध करतो। कल्याण मेडिकल ईस्ट प्रॅक्टिशनरच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि अशी अपेक्षा करतो की भविष्यामध्ये असे कोणत्याही डॉक्टरवर हल्ला न झाला पाहिजे, त्याला पोलिसांनी प्रोटेक्शन दिले पाहिजे। विशेष माझं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी सिक्युरिटी असताना हा हमला झालेला आहे, सिक्युरिटी समोर हमला झालेला आहे, म्हणजे सिक्युरिटी काय कामाची? त्यासाठी अजून तुम्ही सिक्युरिटी वाढवा आणि महिला अधिकारी आणा, महिला डॉक्टर्स म्हणा, महिला मावशी, सिस्टर, या डॉक्टर सगळ्यांना योग्य प्रोटेक्शन द्या जेणेकरून ही घटना परत घडणार नाही।